नमस्कार मित्रांनो, कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा सर्व काही साधं वाटत असतं, पण आत कुठेतरी एक विचित्र हलचल सुरू असते. तुमच्या आजूबाजूला अगदी सामान्य घटना घडत असतात. एखादी मांजर घरात येते, तुळशीचं रोप सुकायला लागतं किंवा अचानक मन अस्वस्थ होते. पण हे सगळं असंच होत नाही. ब्रह्मांडाकडे संकेत देण्याची एक रहस्यमय पद्धत असते, तुम्हाला संपत्ती, समृद्धी आणि नव्या जीवनाकडे नेण्याची. परमहंस योगानंद म्हणायचे, जेव्हा ईश्वर एखाद्या आत्म्याला उंचीवर नेण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो आधी त्याच्या आसपासची ऊर्जा बदलतो. हा बदल आपल्याला अनेकदा साध्या घटनांमध्ये दिसतो, पण तो ऊर्जा खेळ असतो. श्रीमंती म्हणजे फक्त पैशांची गोष्ट नाही, ती चेतनेची अवस्था आहे. आणि जेव्हा चेतना उंचावते, तेव्हा जगातील प्रत्येक घटक, हवा, आवाज, प्राणी, पक्षी तुमच्या त्या प्रवासाचा भाग बनतात. पहिला संकेत म्हणजे घरात मांजर येणे. अनेक संस्कृतींमध्ये मांजरीला रहस्याचं प्रतीक मानलं जातं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे ऊर्जा बदलाचे चिन्ह असते. जर मांजर कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या घरात आली, तर याचा अर्थ तुमच्या घरातील ऊर्जा नव्या स्तरावर जाणार आहे. ती मांजर त्या बदलाला संतुलित करण्यासाठी येते. परमहंस योगानंदांची एक घटना आठवते. ते त्यांच्या गुरुसोबत ध्यान करत होते, तेव्हा एक पांढरी मांजर शांतपणे त्यांच्या खोलीत आली आणि दरवाजाजवळ बसली. योगानंद हसले आणि म्हणाले, ही आत्मा ओळखते की इथे ऊर्जा बदलते आहे, त्यामुळे पुढच्या वेळी मांजर घरात आली तर घाबरू नका, ती येणाऱ्या समृद्धीची दूत असू शकते. दुसरा संकेत म्हणजे तुळशीचं रोप अचानक सुकणं. हे ऐकून मन थोडं अस्वस्थ होतं, पण यामागे खोल अर्थ असतो. तुळस सुकते तेव्हा ती एखाद्या ऊर्जा पूर्णतेचे प्रतीक असते, जणू तुम्ही एखादं कठीण कर्म पूर्ण केलं आहे. श्रीमंती येण्याआधी जीवन जुने कर्म संपवते, जेणेकरून नवीन ऊर्जेला जागा मिळेल. तुळस त्या ऊर्जेचं रक्षण करते आणि जेव्हा तिचं काम पूर्ण होतं, तेव्हा ती विश्रांती घेते. योगानंद म्हणायचे, जेव्हा वृक्ष कोमेजतात, तेव्हा ते पृथ्वीला त्यांची अंतिम सेवा देत असतात. तिसरा संकेत म्हणजे जुने नातेसंबंध तुटणे किंवा दूर होणे. तुम्हाला वाटतं लोक बदलले आहेत, पण प्रत्यक्षात तुमची ऊर्जा बदलते आहे. धन येण्याआधी जीवन अशा लोकांना दूर करते जे तुमच्या तरंगांशी जुळत नाहीत. हे दुखावते, पण ही एक दिव्य तयारी असते. तुमचं मन एकटेपणा अनुभवेल, पण हीच ती पोकळी आहे जिथे ब्रह्मांड नवीन बीज पेरतं. चौथा संकेत म्हणजे झोपेचा पॅटर्न बदलणे. रात्री जाग येणे, लवकर उठणे किंवा स्वप्नांमध्ये विचित्र संकेत मिळणे हे दर्शवते की तुमची चेतना नव्या स्तरावर जात आहे. श्रीमंती आधी आत घडते, बाहेर नाही. जेव्हा मन धनाच्या तरंगाशी जोडत, तेव्हा शरीर आणि झोप दोन्ही नवीन वारंवारता स्वीकारतात. पाचवा संकेत म्हणजे घरातील वस्तू तुटणे. कधी ग्लास पडतो, कधी घड्याळ बंद पडतं. तुम्हाला वाटतं हे योगायोग आहे, पण हे संकेत असतात की तुमची ऊर्जा जुन्या आठवणी तोडते आहे, जेणेकरून नवीन समृद्धी येऊ शकेल. जुन्या कपड्यांचा फाटणं किंवा आवडती वस्तू हरवणंही ऊर्जा मुक्तीचाच भाग असतो. हे सगळं तुम्हाला आतून हलकं करत असतं. हे संकेत समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ब्रह्मांड कधी शब्दांमध्ये बोलत नाही, ते घटनांमधून बोलतं. योगानंद म्हणायचे, ईश्वर नेहमी शांततेत बोलतो आणि शांत व्यक्तीच त्याला ऐकू शकतो, त्यामुळे जेव्हा असे विचित्र बदल दिसू लागतात, तेव्हा घाबरू नका. हा तुमच्या उंचीचा प्रारंभ आहे. सहावा संकेत म्हणजे धनाबद्दलचा दृष्टिकोन बदलणे. तुम्हाला पैशांबद्दल नकारात्मक भावना राहत नाहीत, उलट तुम्हाला समजायला लागतं की पैसा ही सुद्धा एक दिव्य ऊर्जा आहे. तुम्हाला जाणवतं की समृद्धी ही स्वार्थाची नाही, तर सेवेची शक्ती आहे. हाच तो क्षण असतो जेव्हा खरी श्रीमंती तुमच्या दारावर येते. कधी कधी श्रीमंती येण्याआधी जीवनात एक स्वच्छतेचा टप्पा येतो. जुने विचार मिटतात, मर्यादा तुटतात आणि जीवन तुम्हाला आतून नव्याने घडवतं. त्यामुळे काही काळ जीवन विस्कळीत वाटते, पण प्रत्यक्षात ब्रह्मांड सगळे व्यवस्थित करत असते. आणि जेव्हा ही प्रक्रिया सुरू असते, तेव्हा संकेत अधिक तीव्र होतात,
मांजर वारंवार येणं, तुळस झुकणं किंवा हवेत एखादी विचित्र सुगंध जाणवणं हे दर्शवतं की तुमची आत्मा आता स्वीकारण्याच्या स्थितीत आली आहे. तुमची ऊर्जा आकर्षणाच्या अवस्थेत आहे. म्हणून जर सध्या तुमच्या आयुष्यात अशा घटना घडत असतील तर घाबरू नका. शांतपणे त्यांना पहा, अनुभव घ्या. हे फक्त संकेत नाही, हे संदेश आहेत की आता वेळ आली आहे. तुमच्या मेहनतीचं फळ पिकलेलं आहे. इथून सुरू होतो ते खरे वळण, जिथे ब्रह्मांड तुमच्या जीवनात तो बदल आणते ज्याला तुम्ही चमत्कार म्हणता. कारण हाच तो क्षण असतो जेव्हा अदृश्य शक्ती तुमच्या जीवनाची कथा पुन्हा लिहायला सुरुवात करतात. आणि आता जे संकेत येणार आहेत ते साधे नाहीत. हे ते संकेत आहेत जे सांगतात की आता ब्रह्मांड तुम्हाला अभावातून उचलून समृद्धीच्या तरंगावर आणत आहे. 7वा संकेत, तुमच्या आतला भीती हळूहळू कमी होऊ लागतो. तुम्हाला जाणवतं की जिथे आधी अपयशाची भीती होती तिथे आता एक वेगळी निडरता येत आहे. तुम्ही अचानक एखाद्या नव्या कामाची सुरुवात करण्याचे धैर्य दाखवता किंवा तो निर्णय घेता जो तुम्ही खूप दिवसांपासून टाळत होता. हा संकेत आहे की तुमची ऊर्जा आता ब्रह्मांडाशी जोडली जाऊ लागली आहे. परमहंस योगानंद म्हणायचे, जेव्हा मन भीतीपासून मुक्त होते तेव्हा आत्मा ईश्वराचा प्रकाश पाहू लागतो. धन त्या दिशेने वाहते जिथे आत्मविश्वास आणि शांतता एकत्र असतात. त्यामुळे जर सध्या तुम्ही आतून निडर होत असाल तर समजा श्रीमंती आता दूर नाही. 8वा संकेत, तुमच्या आयुष्यात अचानक नवीन संधी येऊ लागतात. कधी एखादा जुना मित्र नवीन कामाचा सल्ला देतो तर कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून संधी मिळते. हे सगळं योगायोग नसते. ब्रह्मांड तुम्हाला हळूहळू त्या दिशेने ढकलत असते जिथे तुमची समृद्धी दडलेली आहे. पण लक्षात ठेवा, या संधी नेहमी सोप्या स्वरूपात येत नाहीत. कधी त्या अडचणी किंवा जबाबदारीच्या रूपात येतात. पण आतून एक आवाज सांगतो, हा योग्य मार्ग आहे. हेच ते दिव्य मार्गदर्शन आहे ज्याला योगानंद इनर इंट्युशन म्हणायचे. तुमचं अंतर्ज्ञान आता जागृत झालं आहे. हीच ती ऊर्जा आहे जी फक्त त्यांच्यात प्रकट होते जे श्रीमंती आणि यशासाठी तयार असतात. 9वा संकेत, तुमच्या विचारांमध्ये कृतज्ञता वाढू लागते. तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आभारी वाटू लागता. पाण्याच्या एका ग्लाससाठी, सकाळच्या सूर्यप्रकाशासाठी, अगदी अडचणींसाठीही. कारण आता तुमचं मन समजून घेतं की प्रत्येक अनुभव हा एका मोठ्या उद्दिष्टाची तयारी आहे. योगानंद म्हणायचे, कृतज्ञता ही ती चावी आहे जी स्वर्गाचे दरवाजे उघडते. जेव्हा तुम्ही अभावाऐवजी कृतज्ञतेत जगायला सुरुवात करता तेव्हा धन आणि संधी तुमच्या आजूबाजूला फिरू लागतात. कारण ब्रह्मांड त्यांनाच देतं जे त्याबद्दल आभारी असतात. 10वा संकेत, तुमचं मन आता तुलना करण्यापासून दूर होतं. जिथे आधी तुम्ही इतरांच्या यशाकडे पाहून असूया करत होता तिथे आता तुम्हाला आनंद वाटतो. तुम्ही समजता की प्रत्येक आत्म्याचा वेळ वेगळा असतो. आणि हाच तो क्षण आहे जेव्हा श्रीमंती तुमच्या आत स्थिरतेच्या रूपात उतरते. कारण खरी समृद्धी स्पर्धेत नाही तर सहकार्यात असते. हा बदल इतका सूक्ष्म असतो की तुम्हालाच आश्चर्य वाटतं, मी आधीसारखा का विचार करत नाही. हा बदल ईश्वरीय असतो. आता तुमचं लक्ष बाहेरील चमकापासून आतल्या प्रकाशाकडे वळलं आहे. 11वा संकेत, तुमच्या आत स्वच्छतेची तीव्र इच्छा निर्माण होते. तुम्ही विनाकारण घर साफ करू लागता, जुने कपडे दान करता, अनावश्यक वस्तू काढून टाकता. ही फक्त बाह्य स्वच्छता नसते तर तुमच्या ऊर्जा क्षेत्राची स्वच्छता असते. तुम्ही ब्रह्मांडाला सांगत असता, मी आता तयार आहे, माझ्याकडे जागा आहे. परमहंस योगानंद यांचं एक वाक्य इथे अगदी योग्य बसते. एखादा खोली तेव्हाच प्रकाश मिळवू शकते जेव्हा तिच्या कोपऱ्यातील धूळ साफ होते. तुमची आत्मा आता प्रकाशाच्या स्वागतासाठी तयार होत आहे. धन आणि संधी तिथेच टिकतात जिथे हलकेपणा, स्वच्छ ऊर्जा आणि संतुलन असतं. 12वा संकेत, अचानक वेळेचा अनुभव बदलतो. तुम्हाला वाटतं की दिवस खूप वेगाने जात आहेत किंवा कधी खूप हळू. हा संकेत आहे की तुमची चेतना भौतिक वेळेच्या पलीकडे जात आहे. तुम्ही 3D जगाच्या मर्यादांमधून बाहेर पडून प्रवाहात जगायला लागला आहात.
आणि जेव्हा माणूस वेळेशी लढणं थांबवतो तेव्हा तो आपल्या भाग्यासोबत वाहायला शिकतो. श्रीमंती हाच त्या प्रवाहाचा परिणाम आहे, ना घाई ना आळस, फक्त शांत विश्वास की सगळं योग्य वेळी घडत आहे. 13वा संकेत, अचानक मनाचा केंद्र बदलतो. आता तुम्ही फक्त पैसे कसे येतील याचा विचार करत नाही, तर मी माझी ऊर्जा कुठे वापरू याचा विचार करता. तुमचं लक्ष पैशांवरून उद्दिष्टाकडे वळतं. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा ब्रह्मांड म्हणते, आता तुम्ही धन शोधणार नाही, धन तुम्हाला शोधेल. हा श्रीमंतीचा सर्वात सूक्ष्म आणि सर्वात शक्तिशाली संकेत आहे. कारण जेव्हा मन उद्दिष्टावर स्थिर होतं तेव्हा धन त्याचा नैसर्गिक साथी बनतं. लक्षात ठेवा, श्रीमंती ही कधीच एक घटना नसते, ती एक प्रक्रिया आहे. ही आतून बाहेर जाणारी यात्रा आहे. जसं ध्यानात आपण आधी आत जातो आणि मग बाहेर विस्तारतो, तसंच जेव्हा चेतना बदलते तेव्हा बाह्य जगतीचे प्रतिबिंब बनतं. तुमच्या घराचं वातावरण, तुमचे विचार, तुमचे नातेसंबंध सगळं एका नव्या लयीत येतं. आता तुम्ही लक्षात घ्याल की गोष्टी सहज घडू लागल्या आहेत. लोक मदत करू लागले आहेत, कामे अडथळ्यांशिवाय पूर्ण होऊ लागली आहेत आणि आत एक विश्वास निर्माण होतो की काहीतरी मोठं येणार आहे. हा विश्वास फक्त कल्पना नाही, तो आत्म्याचा पूर्वज्ञान आहे. योगानंद म्हणायचे, जेव्हा आत्मा जाणतो की काहीतरी येणार आहे तेव्हा संपूर्ण जग ते आणण्यासाठी काम करू लागतं. म्हणून जर सध्या तुमच्या आयुष्यात हे संकेत एकामागून एक दिसत असतील तर हा योगायोग नाही. हा पुरावा आहे की तुमची ऊर्जा त्या स्तरावर पोहोचली आहे जिथे ब्रह्मांड तुमची मदत करू लागते. लक्षात ठेवा, ब्रह्मांड कधीही थेट येऊन सांगत नाही की तुम्ही आता श्रीमंत होणार आहात. ते संकेतांद्वारे तुम्हाला तयार करते. सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध करते, मग दिशा देते आणि शेवटी संधी पाठवते. आणि जे हे संकेत समजून घेतात ते कधीच जीवनाला घाबरत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक विचित्र घटनेमागे एक दैवी योजना असते. त्यामुळे जर सध्या तुम्ही आतून काहीतरी नवीन अनुभवत असाल, मन बेचैन आहे पण भीती नाही, नातेसंबंध बदलत आहेत पण तुम्ही समजून घेत आहात, जीवन नव्या दिशेने जात आहे आणि तुम्ही शांत आहात, तर अभिनंदन. तुम्ही त्या ऊर्जेच्या दारावर उभे आहात जिथून खरी श्रीमंतीची यात्रा सुरू होते. पण ही तर फक्त सुरुवात आहे. कारण पुढे येणारे संकेत आणखी खोल आहेत. ते फक्त बाह्य नसून आत्मिक बदलाच्या रूपात दिसतात आणि जेव्हा हे घडू लागतात तेव्हा व्यक्तीला जाणवतं की आता काहीच पूर्वीसारखं राहणार नाही. आणि इथूनच सुरू होते त्या व्यक्तीची खरी यात्रा जी श्रीमंतीला फक्त पैशांनी नाही तर आत्मिक संतुलनाने ओळखते. आता जे संकेत तुमच्या जीवनात दिसू लागतात ते सामान्य नाही तर आध्यात्मिक अलाइनमेंटचे प्रतीक आहे. 14वा संकेत, अचानक जुन्या नातेसंबंधांपासून दूर होणं. कधी कधी हे वेदनादायक वाटतं, कारण ज्या लोकांना तुम्ही वर्षानुवर्षे ओळखता ते आता तुमच्या ऊर्जेशी जुळत नाहीत. तुम्ही प्रयत्न करता की सगळं पूर्वीसारखं राहावं, पण आतून काहीतरी सांगतं, आता यांच्यापासून पुढे जा. हाच तो बिंदू आहे जिथे तुमची चेतना उंचावत असते. ब्रह्मांड त्या आत्म्यांना तुमच्यापासून दूर करते जे तुमची ऊर्जा अडवत होते. योगानंद म्हणाले होते, प्रत्येक व्यक्ती तुमच्या आत्म्याच्या विकासात काही काळ साथ देतो, पण पुढचा मार्ग तुम्हाला एकट्याने चालावा लागतो. त्यामुळे जर काही नाती हळूहळू फिकी होत असतील तर घाबरू नका. हा देखील श्रीमंती येण्याचा संकेत आहे. कारण ब्रह्मांड आता तुम्हाला नवीन संगत देणार आहे. 15वा संकेत, तुमच्या झोपेत बदल. कधी तुम्ही खूप गाढ झोपता तर कधी अचानक 3 किंवा 4 वाजता डोळे उघडतात. तुम्हाला वाटतंही काही समस्या आहे, पण प्रत्यक्षात हा आध्यात्मिक संकेत आहे. ब्रह्ममुहूर्त तो वेळ असतो जेव्हा ब्रह्मांड तुमच्याशी सर्वात स्पष्टपणे संवाद साधतं. ते तुम्हाला जागं करतं जेणेकरून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी तयार व्हाल. योगानंद म्हणायचे, जेव्हा आत्मा जागू इच्छितो तेव्हा झोपही त्याला थांबवू शकत नाही. त्यामुळे जर तुमच्यासोबत असं होत असेल तर समजा ब्रह्मांड तुम्हाला नव्या दिशेने घडवत आहे. 16वा संकेत, तुमच्या आत देण्याची प्रवृत्ती वाढणं.
तुम्हाला वाटतं की आता तुम्ही निःस्वार्थपणे कोणाची मदत करावी, कोणाला ज्ञान द्यावं, वेळ द्यावा किंवा अन्न वाटावं. हा तुमच्या आत्म्याचा सर्वात सुंदर बदल आहे. कारण जेव्हा तुम्ही देणं सुरू करता तेव्हाच ब्रह्मांड तुम्हाला धारण करण्यास योग्य समजतं. धन त्यालाच मिळतं जो ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम बनतो. तुम्ही आता ब्रह्मांडाचा एक चॅनेल बनत आहात आणि इथूनच समृद्धीचा खरा प्रवाह सुरू होतो. 17वा संकेत, तुमची अंतःप्रेरणा आणि भविष्यातील जाण. आता तुम्हाला जाणवू लागतं की काही घटना घडण्याआधीच तुम्हाला त्यांचा अंदाज येतो. तुम्ही एखादा निर्णय घेण्याआधीच समजता की तो योग्य आहे की नाही. ही कल्पना नाही, तर तुमच्या आत्मा आणि ब्रह्मांड यांच्यातील थेट संबंध आहे. श्रीमंती येण्याआधी हा कनेक्शन आवश्यक असतो, कारण आता ब्रह्मांड तुमच्याशी मार्गदर्शनाद्वारे संवाद साधतं. हाच तो अंतर्गत आवाज आहे ज्याला योगानंद म्हणाले होते, देवाचा आवाज म्हणजे शांतता जी फक्त त्या आत्म्याला ऐकू येते जो ऐकायला तयार असतो. 18वा संकेत, तुमच्या जीवनात छोटे छोटे चमत्कार घडू लागतात. तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता आणि ती मिळू लागते किंवा एखाद्या गरजेच्या आधीच त्याचं उत्तर मिळतं. हे संकेत आहेत की तुमची ऊर्जा आता ब्रह्मांडाशी पूर्णपणे जुळली आहे. धन, संधी, लोक सगळं आपोआप योग्य ठिकाणी बसू लागतं. हे जादू नाही, तर तुमच्या कंपनांचा परिणाम आहे. तुम्ही जे विचार करता तेच आकर्षित होतं, कारण तुमच्या लहरी आता समृद्धीच्या लयीत नाचत आहेत. 19वा संकेत, प्रकृतीशी तुमचे नातं अधिक गहिर होणं. तुम्हाला अचानक झाडं, पक्षी, हवा, पाऊस यांच्याशी जोडलेपण जाणवते. तुम्हाला वाटतं की संपूर्ण ब्रह्मांड जिवंत आहे. प्रत्येक गोष्टीत चेतना आहे. हीच चेतना म्हणजे ईश्वराचं रूप आहे. आणि जेव्हा हा अनुभव येतो तेव्हा धन तुमच्यासाठी उद्दिष्ट राहत नाही, तर साधन बनते. तुम्हाला समजतं की श्रीमंती म्हणजे फक्त साठवण नाही, तर प्रवाह आहे. जसं नद्या वाहतात तसंच समृद्धीही तेव्हाच वाहते जेव्हा तुम्ही तिला अडवत नाही. आणि आता 20वा, सर्वात अंतिम आणि सर्वात खोल संकेत, जेव्हा अचानक तुमच्या आत एक अदृश्य शांतता उतरते. तुम्हाला जाणवतं की जरी बाहेर सगळं परिपूर्ण नसले तरी आतून सगळं ठीक आहे. ही शांतता हाच तो दैवी संकेत आहे की तुम्ही त्या अवस्थेत पोहोचला आहात जिथे धन, संधी आणि समृद्धी तुम्हाला स्वतः शोधतील. कारण आता तुम्ही धनाचा पाठलाग करत नाही, तर धन तुमच्या आकर्षणाकडे येत आहे. परमहंस योगानंद म्हणाले होते, जेव्हा मन शांत होतं तेव्हा ईश्वर त्या शांततेत उतरतो, आणि जेव्हा ईश्वर तुमच्या आत उतरतो तेव्हा जीवनात प्रत्येक दिशेने कृपा बरसते. हाच श्रीमंतीचा खरा अर्थ आहे, जिथे बाह्य धन, आतली शांतता आणि आत्म्याचं समाधान एकत्र येतं. म्हणून जर तुम्ही या संकेतांपैकी काहीही तुमच्या जीवनात अनुभवत असाल तर घाबरू नका. हे बदल नाही, ही उन्नती आहे. तुम्ही आता ब्रह्मांडाच्या त्या तरंगावर आहात जिथे प्रत्येक विचार, प्रत्येक कृती आणि प्रत्येक भावना समृद्धीची बीज बनली आहे. आणि लक्षात ठेवा, श्रीमंती कधीही अचानक येत नाही. ती हळूहळू उतरते, जसं सूर्योदयाची पहिली किरण जी दिसण्याआधीच संपूर्ण आकाश बदलते. तुम्ही फक्त शांत रहा, विश्वास ठेवा आणि तुमच्या आतल्या त्या दैवी लयीचा अनुभव घ्या, कारण ब्रह्मांड आता तुमच्याकडे पाहत आहे, हसत आहे. जर या व्हिडिओने तुमच्या आत थोडीशीही शांतता, विश्वास किंवा नवीन विचार जागवला असेल तर अधिक ज्ञानासाठी आमच्या कुटुंबाचा भाग बना. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवन बदलतं तेव्हा आधी संकेत येतात, मग दिशा मिळते आणि शेवटी चमत्कार घडतो. जर तुम्ही आज हे संकेत ओळखत असाल तर समजा तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर जाणार आहे. शांत रहा, विश्वास ठेवा आणि स्वतःवर काम करत रहा. कारण ब्रह्मांड कधीही घाई करत नाही, पण ते नेहमी योग्य वेळ साधतं. आता प्रश्न असा नाही की पण ती तुमच्याकडे येईल का, प्रश्न असा आहे, तुम्ही तिला स्वीकारण्यासाठी तयार आहात का? कारण जेव्हा तुमची तयारी पूर्ण होते तेव्हा नशिबालाही तुमच्याकडे यावंच लागतं. धन्यवाद. हर हर महादेव.